नमस्कार. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या ज्ञान भारतम या महत्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला 16 मार्च 2026 पासून आरंभ झाला असून या मोहिमेला आता वेग येतोय. नागरिक, संस्था किंवा खासगी संग्राहकांकडे हस्तलिखित उपलब्ध असल्यास त्यांनी त्याची माहिती ज्ञान भारतम या ॲपद्वारे शासनाला कळवून या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी केलंय. भारताला हस्तलिखितांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि पारंपरिक ज्ञानाची परंपरा या हस्तलिखितांमधनं पिढ्यानपिढ्या जपली गेली आहे. मात्र ही मौल्यवान हस्तलिखित देशभर विखुरलेल्या स्वरूपात असल्यानं त्यांचं शास्त्रीय दस्तऐवजीकरण आणि संवर्धन करणं ही काळाची गरज झाली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनानं ज्ञान भारतम प्रकल्पाची आखणी केली आणि या माध्यमातून हस्तलिखितांचं सर्वेक्षण, नोंदणी, संवर्धन, डिजिटायझेशन आणि प्रसार करण्यावर भर दिला जातोय. केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातल्या शैक्षणिक संस्था, ग्रंथालय, संग्रहालय, धार्मिक संस्था तसंच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्यानं 1 कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध घेण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले. तसंच या हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण करून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. हस्तलिखितांची मालकी संबंधितांकडेच कायम राहणार असून इच्छुकांनी स्वेच्छेने शासनाकडे ती सुपूर्द केल्यास स्वीकारली जाणार आहे. सर्वेक्षणासाठी ज्ञान भारतम हे ॲप विकसित करण्यात आले आणि हे ॲप वापरायला अत्यंत सोपं आहे. या ॲपवर आपल्याकडच्या हस्तलिखितांची माहिती अपलोड करायचं आवाहन करण्यात आले. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारांची महत्वपूर्ण भूमिका असून महाराष्ट्रात विविध विद्यापीठं, संशोधन संस्था, सांस्कृतिक संस्था आणि विद्वान यांच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात येते. कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर आणि भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था पुणे ही क्लस्टर केंद्र म्हणून कार्यरत आहेत आणि आनंदाश्रम संस्थान पुणे तसेच भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे ही स्वतंत्र केंद्र म्हणून काम पाहणार आहे. महाराष्ट्रासाठी पुराभिलेख संचालनालय मुंबई ही राज्य नोडल संस्था असून या कार्यरत राज्य नोडल अधिकारी श्री सुजित कुमार उगले तसंच श्रीमती अंजली ढमाळ सहनोडल अधिकारी म्हणून काम करत आहेत. या अभियानाच्या अनुषंगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय यंत्रणा सक्रिय करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मंदिरं, मठ, धार्मिक संस्था, विद्यापीठं, ग्रंथालय, शैक्षणिक संस्था आणि खासगी संग्राहक यांना या सर्वेक्षणात सहभागी करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. ही मोहीम सांस्कृतिक कार्य विभाग, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, भारत सरकार, राष्ट्रीय आधुनिक कला केंद्र, सर्व जिल्हाधिकारी यांच्या सहाय्याने राबवण्यात येणार आहे. या राष्ट्रीय मोहिमेत शैक्षणिक संस्था, संशोधक, पारंपरिक पंडित, स्वयंसेवी संस्था तसंच एनसीसी, एनएसएस, स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असल्याचंही डॉक्टर कुलकर्णी यांनी स्पष्ट केलंय. ज्ञान भारतम हा एक सरकारच्या संस्कृती मंत्रालयाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, ज्याचा उद्देश भारताचा प्राचीन हस्तलिखित वारसा जतन करणे आणि तो डिजिटल स्वरूपात जगासमोर आणणे आहे. भारतभरात विखुरलेल्या जीर्ण होत चाललेल्या हस्तलिखितांचं सर्वेक्षण, डिजिटायझेशन म्हणजे डिजिटल जतन आणि संरक्षण करणे आणि भारतात सुमारे 1 कोटीहून अधिक हस्तलिखिते मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत जी वेद, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, खगोलशास्त्र आणि साहित्य या विषयांवर आधारित आहे. या प्रकल्पाअंतर्गत म्हणजे ज्ञान भारतम या नावाचं मोबाईल ॲप विकसित करण्यात आलंय. याद्वारे देशव्यापी सर्वेक्षण करून हस्तलिखितांची नोंदणी केली जाणार आहे. महाराष्ट्रात कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर आणि भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था पुणे या प्रकल्पासाठी प्रमुख केंद्र म्हणून काम करतात. या मोहिमेसाठी 2024 ते 31 या कालावधीत 482.85 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती मिळते.